मावशी या, तुम्ही ओवाळा. अहो मावशी या की तुम्ही बी ओवाळा. या हो. या मावशी या. चला आता आपण देवीकडे प्रार्थना करू. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख येऊ दे, समृद्धी येऊ दे. चला. देवी आई, तुझ्या कृपेने माझी नात मला परत मिळाली. आता अजून काय मागू मी तुझ्याकडे. फक्त माझ्या या परिवाराला कधीच कुणाची नजर तेवढी लागू देऊ नकोस, बस. म्हातारी, आज तू देवाकडे कितीही प्रार्थना कर, पण तुझ्या सुखाला नजर लागणारच. देवी आई, आज कमळी खूप जिद्दीने इथपर्यंत पोहोचली आहे. आता तिची सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. देवी आई, आजपर्यंत प्रत्येक सणाला आई आणि आबा माझ्या संग होता. माझी एकच इच्छा आहे की माझी आई, आबा आणि मी आम्ही सगळी मिळून तुझी पूजा करावी. बस असा दिवस येईल का ग माझ्या आयुष्यात? देवी आई, तू माझ्या कमळीला तिच्या हक्काच्या माणसात तिच्या घरात पोचवलंस. खरं या दुष्ट बायकांची नजर माझ्या लेकीवर पडू देऊ नकोस गं. त्यांच्यापासून माझ्या कमळीचं रक्षण कर. गौरी, आज जर तू आणि माझी मुलगी माझ्या सोबत असतात तर मी जगातला सगळ्यात सुखी माणूस ठरलो असतो. देवी आई, एकदा माझ्या गौरी सोबत माझी भेट घडवून दे ना. हे सगळे येड्यासारखे राऊंड राऊंड का फिरताय? नयनतारा, सतीश, आता होळी पेटवायला हवी ना? हो, पेटवायला हवी. पण राजन, मला वाटतं की अन्नपूर्णाताई इतक्या मोठ्या आजारातून बऱ्या झाल्या. यावर्षी त्यांना त्यांची नात मिळाली आहे, तर यावर्षी होळी पेटवण्याचा मान ताईंचा असला पाहिजे. खरं सांगू का नयनतारा, आज मी इथे तुमच्या समोर हसत बोलत उभी आहे ना, त्याचं सगळं श्रेय माझ्या मोठ्या नातीला कमळीला आहे. आज माझी तिच्याबरोबरची पहिली होळी आहे ना, म्हणून माझी अशी इच्छा आहे की कमळीनी आज होळी पेटवावी. झालं? मला एक गोष्ट कळत नाही, नेहमी नेहमी या कमळीला इतकी लाईमलाईट कशी काय मिळते? आजी आओ नको, तुम्ही घरातल्या मोठ्या असा की नाही, मग तुमच्या हातनंच पेटूया होय. कमळी, अगं माझी इच्छा आहे तशी, असं म्हटलं ना मी. माझ्या शब्दाचा मान राखणार नाहीयेस तू? ठीक आहे, चालतंय. सावकाश. अनिका ये, आपण दोघी मिळून पेटूया. आजींची नात तू बी आहेस की नाही? नो, इट्स ओके, आय एम गुड. तसं पण मला या रिच्युअल्स मध्ये काही इंटरेस्ट नाही. अनिका, तोंडाला येईल ते बरळू नकोस. टाळ काय रे, सतत मला ओरडतच असतो सतत. कमळे, तिला आपल्या रूढी परंपरेची काही किंमत नाहीये. तूच पेटव होळी. अनिका,
अगं चल की. अगं ऋषी सर बी येणार आहेत. चल आपण सगळी मिळूनच होळी पेटूया. परत म्हणायचं नाही हा, आम्ही तुला बोलवलं नाही म्हणून. ओके, येते मी. बंड्या, निंगी, प्राजक्ता, ऋषी सर, साहेब सर, या की सगळ्यांनी या. या रे या सगळे. बमला रे बमला, खचून बमला. होळी रे होळी, पूर्णाची पोळी, कमळीच्या डोसक्यात अभ्यासाची आळी. शिक्षण सोडून सगळं चाललंय. होळी रे होळी, पूर्णाची पोळी, बंड्याची बायको निघाली मावळी. बघ आता. ऋषी भाऊ बघितलं का, इथं अजून माझा लग्नाचा पत्त्या नाही. ही माझ्या बायकोला काय बी म्हणायल्या. घे घे, जेवढा हसायचंय ना तेवढं हसून घे. तुला काही ती होळी वगैरे करायची आहे ना, ती करून घे. मग तुझं हे सगळं हसू आहे ना या होळीतच राख होणार आहे. होळी रे होळी, पूर्णाची पोळी, ऋषी सरांना मिळणार बायको लय भोळी. होळी रे होळी, पूर्णाची पोळी आणि का पीक सारखी लोळी. What? Pig? Do I look like a pig? Huh? Pig बोलत. तूच pig. होळी रे होळी, पूर्णाची पोळी, रागिनी काकीला द्या सुद्रा मायसिंगची गोळी. ही ना आई अति करते. हो, लक्षात येतंय माझ्या. येत